तुमचं सुरू सुरुवातीपासून सांगा बरं काय काय केलं ह्या हरभऱ्यासाठी तुम्ही ते. आता हरभऱ्यासाठी आपण काय केलं, आपलं पहिलं एकतर येतो आता का ऊस हां ऊस लावला 5 फूट पट्टा करून आणि मग आता 5 फूट पट्टा करायचा तर मग आपल्याला आंतरपीक काय घ्यायचं, तर मग हरभरा घेऊ बा घरा करता बी डाळी करता होईल. मग मी ते दिग्विजय कुकाण्याला गेलो आणि दिग्विजय आणला आणि साधारण 2 फूटमध्ये उजूक त्याला सरी पाडून टोपावला. हा साधारण 1-1.5 फुटापर्यंत टोपून घेतला. बरं, 1-2 सऱ्या किती अंतरावर पाडले? सऱ्या 2 फूट अंतरी सरी, 2 फूट सरीमधला आणि 2 बियामधलं मग किती टोकन केली? 1 ते 1.5 फुटापर्यंत टोपण केलं. बरं, पुढे काय केलं? पुढं मग समजा पाण्याचं नियोजन केलं हां आणि एक सुरुवातीला स्प्रे दिला होता रोगर म्हणून. बरं, आणि नंतर मग कारखाना साईटवर गेलो. मला असं माहिती मिळाली की बा आपल्याकडे सूक्ष्म अन्नद्रव्याचे कृषी विज्ञान केंद्राच्या ऑफिसमध्ये. तिथे गेल्यानंतर बैरट सरांनी मला माहिती दिली हे वापरून बघा. हां तर मग मी ती घेतलं आणि मागल्या आठवड्यात लगेच त्याला स्प्रे देऊन पूर्ण झाला. कुठलं होतं ते म्हटले? आपल्या सूक्ष्म अन्नद्रव्य. हा सूक्ष्म अन्नद्रव्य आणि त्याच्यात 8-8 म्हणून खताचं जे घटक असतं प्रमाण आहे. हा बरं, ते मारलं. म्हणजे असं एक लिटर ते आणलं आणि 1 लिटर 8-8 आणलं असं. बरं, दोन्ही मिळून त्याची फवारणी केली. ते सेपरेट त्याचीच फवारणी केली. किती दिवसाला केली फवारणी ती? ते साधारण तो माझा पहिलाच स्प्रे होता आणि आता भरणी करता उजूक 8 दिवसांनी मला त्याचा अनुभव आल्यामुळे मी उजूक परत तोच स्प्रे घेणार आहे. बरं, आता काय घाटाळे काय एवढी दिसत नाही. पहिला किती दिवसांनी घेतला होता? पहिला फुलं आल्यानंतरच घेतला होता. बरं, फुलाची गळती होऊ नये आणि घाट लागण्याकरता ओके. मी ते स्प्रे घेतला. बरं, मग घाट लागण्याकरता घेतला तर मग किती घाटे लागले साधारण? साधारण आता ते टोपण पद्धत असल्यामुळं एक झाड जर उपटलं तर तिची झाडाची संख्या मी काय मोजली नाही, पण 1-1 इंचाला दिसतं. आणि साधारण 1 तिरमी जरा उपटली आपण तर साधारण पावशेर तरी हरभरे मिळतील बा, असं सगळं अंदाजे. आता काय मोजमाप केलं नाही आपण. हा 300 ते 400च्या दरम्यान एका तिरमीला घाट मिळेल असं. बरं. बाकी खत वगैरे काय दिलेत का? खत आता पहिलं माझं कांद्याचं प्लॉट होता आणि कांदे ते बिवड झालं. अधिक आता हे हरभऱ्याचं बी उसाला म्हणून बिवडच केलंय आणि त्या माध्यमातून आंतरपीक आपलं निघून जाईल आणि मिळेल अशा भावनेतून मी हे केलेलं आहे. बरं, आणि ह्याला आळीच्या नियंत्रणासाठी वगैरे? आळीच्या नियंत्रणासाठी अजून एकच स्प्रे दिला नाही आणि आळी अजून घाटाळी पडली सुद्धा नाही. बरं, आता चाललंय घरच्यांचं चाललंय का बा कुठं मुठं दिसती घाटाळी, तर बैराट सरांकडे मी दुपारून येणारच होतो आणि बघ घाटाळी करता कोणतं घेऊ आणि सगळं तर आपल्या माध्यमातूनच चालतंय माझं शेतीचं. बरं, मग त्याचा काही होतंय का फायदा? फायदा झाल्याशिवाय का आता हे तर फायद्यामुळेच दिसतंय ना. असं बरं, आळीसाठी एकात्मिक कीड नियंत्रणाचा वापर करता येईल आपल्याला? आता ते एकात्मिक म्हणण्यापेक्षा आता माझाच प्लॉट आहे फक्त इथं. हो, नाही, एकात्मिक म्हणजे असं की काही सापळे वगैरे लावता येतील आपल्याला? चालेल, लावू ना. काही औषधांच्या फवारण्या वगैरे तशा पद्धतीने सांगता येतील, जैविक औषधांचा वापर करता येईल नाही का? तर या गोष्टीचा आपण वापर केला तर आणखीन अधिक फायदा आपल्याला होईल. ठीक आहे, धन्यवाद. अगदी भारी मेंटेन केलं म्हणजे आता हा एवढे खरंच 400 पुढं असेल. आणि हा हे जे म्हणलं होतं ना या बाबर व्हायला लागलं होतं ना. आता समजा हा जे हे दर्शिक थोडंसं पिवळं दिसलं ना, तर याच्यामुळं मग मी खरं कारखान्याला म्हणलं नेमकी आपल्याला काय घ्यायला पाहिजे, असं व्हायला नाही पाहिजे. हरभरा आता इकडे कडीना तरी आता आमच्या शेरड्याने तिने काही जनावरांनी थोडं पातळ झालं, इकडे आतमध्ये ना अशी पाठ व्हायला जागा नाही ना आणि असं व्हायला लागलं होतं. ते लगेच स्प्रे घेतला, ते कंट्रोल मध्ये आलं लगेच. बरं, त्याचे जे आहे ना म्हणजे 45 आणि 65 दिवसांनी 45 दिवसानंतर याला फुलं तयार होतात आणि त्यावेळेस आपण विद्यापीठ काय म्हणतो एकात्मिक अन्नद्रव्यामध्ये पोटॅशियम नायट्रेट घ्या आणि 8-8 ग्रेड मध्ये द्रव स्वरूपात ही पोटॅशियम नायट्रेट आहे. त्याच्यामुळं फुलांचे पण होतं आणि त्याला तग धरून पण. आता एक 7-8 दिवसांनी आता एक
समजा सापळे लावायचे असते तर जर समजा आपल्याला मिळालं तर ते करू, हम्म. नाही तर मग क्लोरोपरिफॉसच मला स्प्रे घ्यावा लागेल. नाही औषध पण देतो ना तुम्हाला, हा, चालेल. औषध पण आहे आपल्याकडे. आहे का? औषध आणि ते सापळे तुम्हाला दोन्ही देतो. लाकी साहेबांकडे म्हणजे पीक संरक्षणाचं काय आहे. असं आहे. हम्म. कारण मी सतत येतो आपली काय